हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आ चॅनल. आपलं चॅनल, सगळ्यांचं चॅनल साहिल रणजित ब्लॉग्स. मी तुमचा लाडका साहिल पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की पाणी कमी झालेलं आहे आणि आता तर तुम्ही बघू शकता की व्हिडिओच्या टायटलवरूनच कळेल की पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे. म्हणजे दोन्ही पूल आता वरती आलेले आहेत. पाण्याखाली होते सगळे चारीचे चारी पूल, आता ते कमी झालेले आहे आणि जो पाईप वगैरे ते तुटले, जे काही नुकसान झाले किंवा कचरा वगैरे जो आलेला आहे, जलपर्णी आलेली आहे, ते साफसफाई करायचं काम चालू आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटूयात शेवटी. आणि इथंही हॉकर कॉल तसेच मावळ्यांच्या पालखीचा आलेला अतिरिक्त बंदोबस्त. आपले ना आपले करणार आहे. ते कुठे ऐकलं. आता आम्ही सध्या पुलावरती आहे. पुला पाणी ओसरलंय आणि आता सगळीकडे साफसफाईचे काम चालू आहे. मी आणि माझा मित्र इथं पाहणी करायला आलो होतो. हा बिचारा खूप कार्यक्षम आहे, कालपासून इथं मदत करतोय. वारकऱ्यांना पण भरपूर अशी मदत केली आहे गोरेनी. आता काय बरोबर आहे का नाही? आता आपल्या माऊलींच्या पालखीचा जायचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो.
बघितलं जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा JCPच्या सहाय्यात दोघांच्या मदतीने ट्रॅक्टरमध्ये जे काही जलपर्णी येतं ते ट्रॅक्टरमध्ये टाकतं ते आणि JCPने सगळं काढतं ते कचरा वगैरे किंवा जलपर्णी अडकलेले आहेत किंवा पाईप अडकलेत ते काढायचं काम चालू आहे. सर्व ग्रामस्थ किंवा प्रशासन किंवा नगरसेवक किंवा सगळे आपले पोलीस प्रशासन सगळे कार्यकर्ते किंवा ग्रामस्थ सगळेजण येऊन मदतीला धावलेले आहेत आणि लवकरच आपल्या पालखीचा मार्ग मोकळा होईल त्याची मी बातमी देईलच. लेटेस्ट न्यूज मी तुम्हाला अपडेट देत राहील. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात असेच ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय ऑल फ्रेंड्स. मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग.